रिपीट हा परत एकदा आता आता लक्ष काढून टाक. काय म्हणते ती ना मी करते बसा नाही तर हे ना आधी काय बघा ह्याला खायच्या आधी त्याचा हात चळचळ करायला बघा. हे पहा खाली पाणी दिसते आपल्याला. नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील उज्ज्वला पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज माझ्यासोबत कोणी नाही, तुम्ही गाडीमध्ये बघताय. सुजल नाही, विश्वम नाही, उज्ज्वलाही नाही. त्यांचा आज अभ्यास आहे, उज्ज्वलाचं तिचं काम आहे. आणि मी चाललं आहे आरणला. खरं जाण्याचं कारण म्हणजे 8-10 दिवस सलग पाऊस होता, त्यामुळे माझी चक्कर झाली नाही. आणि आज ऊन पडलेलं आहे, थोडंसं वातावरण पण एकदम निवळलेलं आहे असं म्हणता येत नाही, परंतु बऱ्यापैकी आहे. मग आपण आज आई पप्पांची पण थोडीशी तब्येतीची चौकशी करूया. थोडीशी किरकोळ कामे आहेत ती पण आपण आज करणार आहोत. त्याचबरोबर आरांची वॉशिंग मशीन बंद पडलेली होती, त्या वॉशिंग मशीनचा पार्ट बरेच दिवस भेटत नव्हता, तो आज आपण आपल्यासोबत घेतलेला आहे. आणि तो चला आपण पोहोचलेलो आहे आरणमध्ये, घेतला आहे हा पार्ट. बघूया आता काय काय होतं घरी. इथं आलोय आरणमध्ये, परंतु सगळं सामसूम वाटतंय, कोण दिसत नाहीये. इकडे डेअरीत पण कोण नाहीये. मी म्हणलं कोण आहे का नाही, सगळी गडप झाली तर कोण दिसत ना सगळं घरानं. हे काही नाही तर कॅमेऱ्यामध्ये बघतोय आपल्याला कोण कुठं आलाय, कसा येतोय, म्हणजे बाहेर जायची गरज नाही का. बघा इथं आल्या बेत केलाय, भयानं अगोदरच मटण आणून ठेवलंय. आणि आलं की चहा नाही, चहा वगैरे दूध वगैरे काही नाही, डायरेक्ट सूपच प्यायला आलेलं आहे. हे ना आधी काय बघा ह्याला खायच्या आधी त्याचा हात चळचळ करायला बघा. आई आणि पप्पा सकाळीच टेंभुर्णीला 10 वाजता काहीतरी टेंभुर्णीला दाताच्या दवाखान्यामध्ये गेलेले आहेत. त्यांना बाहेर तिथं सोडून आलेला आहे आणि त्यांचा दवाखाना संपला की आपण त्यांना आणायला जाणार आहोत. तोपर्यंत आपण शेतातील फेरफटका मारून येऊया. चिखल आहे, पाय उमटलेले दिसतात आपल्याला, बऱ्यापैकी वापसा झालेला आहे. पेरूची झाडं पण चांगली डोलू लागलेत. पाऊस पडला म्हणजे झाडांना कसं असतं, आईचं दूध मिळाल्यासारखं असतंय ना, पण वरचं पाणी किती दिलं तरी ते भेटत नाही. मस्तपैकी असं वातावरण तयार झालंय, छान मंद वारा वाहतोय. आकाशात अजून पण ढग येऊ लागलेत. बघूया खालीपर्यंत जाऊया. आता पेरूची बाग संपते, पेरू नंतर आपल्याला सीताफळ बघायला मिळेल. पेरूची झाडं लहानच आहेत, परंतु पेरू मात्र भरपूर लागत आहेत ह्याला, ह्या झाडांना. बघा किती छान पेरू आलेत. एवढे झाड आहे, झाड केवढं आहे बघा ते, आणि त्याला पेरू किती मोठे आलेत. आणि असं वर लकडलंय पेरूने अक्षरशः असं. इथं तर बघा हे पेरू फळ लागलं याला चांगलं, किती छान पेरू आलेत. पेरूची फुलं हे इथं आपले सीताफळ. 8 दिवस पाऊस होता ना, बारीक बारीक गवत उगवून यायला सुरुवात झालेलं आहे. आणि हे या गवताला जर तणनाशक नाही फवारला आपण तर हे एवढं वाढतं की परत हे काढता काढता खूप खर्च होतो. हे बघा किती उगवलं हे तण. हे 8 दिवस सलग पाऊस होता, त्याचा परिणाम आहे. अशा प्रकारे हे आपली सीताफळाची झाडं मोठी मोठी झाडं तयार झाली आहेत. ॲक्च्युली खरं तर ही फळ धरायसारखी झाडं तयार झालेली आहेत. पण काहीतरी करून ह्या वर्षी आपल्याला फळ धरणं गरजेचं आहे, का तर एवढी मोठी छान झाडं तयार झालीत. आई पप्पा एवढं कष्ट घेतात त्याच्यामध्ये, याचं श्रेय पूर्णपणे त्यांना जातं. मस्त झाडं आहेत, अजिबात एकदम निरोगी झाड आहेत. ही गोल्डन आहे सीताफळ. आता फक्त ह्याला ह्याची छाटणी करायची, छाटणी करून फळं झाडायचं ह्याला. इथं आली आपली विहीर, खाली पण पेरूची झाडं थोडीफार आहेत विहिरीच्या खाली. ही आपली विहीर आहे, आईनं बांधून घेतली हिला चांगली, जेणेकरून साईडची माती खाली पडू नये म्हणून विहिरीला रिंग टाकून घेतलेली आहे. बघा दिसते तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये विहीर. आणि पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस मुलं पोहतात ना, इथं पूर्ण असं जिथं रस्सी बांधली अँगलला तिथपर्यंत पाणी असतं. आणि पाहता हे बरेच दिवस झाला पाऊस नाही ना, पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे. विहिरीची खोली 100 फूट आहे, तुम्हाला दाखवतो तिकडून पलीकडून. हे पहा खाली पाणी दिसते आपल्याला, नाहीतरी पण 20 फूट पाणी असेल, 15 ते 20 फूट पाणी आरामशीर आहे. ते 2 ते 3 परस पाणी आहे याच्यामध्ये.
आणि पक्ष्यांनी अशी मस्तपैकी घरटी केली त्याच्यामध्ये. कशी वाटते बाग? मस्त वाटली ना? याला सीताफळ लागली ना मग सीताफळ खायला या तुम्ही सगळे. असं बागेत फिरलं ना मस्त वाटतं. आपण चाललो आहोत टेंभुर्णीला पप्पांना आणि आईला आणायला. त्यांना बाहेर सकाळी 10 वाजता दवाखान्यात सोडलेलं आहे, त्यांची ट्रीटमेंट झालेली आहे. आता आपण त्यांना टेंभुर्णीला जाऊन त्यांना घेऊन येऊया परत. आपण येतानाच म्हणलो होतं की वरती आभाळ दिसतंय, थोडं वेळ ऊन पडलंय आणि बोलल्याप्रमाणे पावसानं हजेरी लावायला सुरुवात झालेली आहे. झाली जातं ट्रीटमेंट की 8 दिवसांनी आम्हाला का? जांबेत कसं झालं बाया? बाया सांगते कसं झालं? पप्पा तुझा अजून पण आवाज जाम आहे. मधले ते पावसामुळे सगळं नाक बंद झाली आता. नाक बंद झालं ना? काय काय झालं? सर्दी सर्दी अजून काय? डोकं हां ताप थोडा होता. हां. डोकं कुठल्या डॉक्टर नीट केलं? मुंडीमच्या? आयुर्वेदिक हां आयुर्वेदिक आयुर्वेदिक डॉक्टर नीट केलं का? मला ती भुईमुगा शेंगा काढून काय झालं का तुला? नाही त्यानं नाही रे काय झालं. म्हणजे आज मध्ये 8 दिवस ऊन नव्हतं ना, त्यानं जास्त त्रास झाला. हे आहे आपल्या दारातील कवटाचं झाड आणि याला अक्षरशः कवटं लकडलेली आहेत. दिसते बघा तुम्हाला वरती. सर्व झाडामध्ये नुसती कवटंच कवट आहेत. आयुर्वेदीमध्ये ह्याचं खूप महत्त्व असतं कवटाचं. आता मला माहीत नाही नेमकं. इडू बाय या या इडू बाय इडू बाय इडू बाय इडू 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 म्हणत नाही ती बेटे जायला मला या पाटलाच्या बागेत. कुठं आहे? धन गावात तर आहे, तण तर आहे का? अजिबात तण नाही. आई स्वच्छ ठेवते सगळं. होय काय? काय म्हणते भया? म्हणते बघणारी म्हणतील की किती तण आहे पाटलाच्या रानात. नवला आई स्वच्छ ठेवते. कुठं तर तण तर दिसतंय का? हां थांब आता मी लक्ष काढून टाकलं. हां परत एकदा. हां रिपीट. हां परत एकदा. आता लक्ष काढून टाकलं. काय म्हणते ती? मी करते बसा नाही तर तसंच डोक्यात उपाशी राहा. उपाशी राहावा. काय करायचं? खावा बसा नाही तर उपाशी राहा. आई म्हणतो म्हणते मी करते म्हणतो शेती आहे. तुम्ही एक जण हुटावरून सोलापूरनं शाळा हाकणार, एक दुड्डीरीच्या डॉकवरनं शाळा हाकणार. अशाने कुठे शेती होत असते काय? होती हा, होय. तुमच्याच्याने होती. तुमच्या कलियुग आता तुमचं हाय. आता काय आमचं म्हाताऱ्या माणसाचं काय फाड लागायचं तुम्हाला? आता मूग पेराचं बी घरात आहे तर कोणी पेरावा? आता कशात मग फिरते? अरे ह्याच्यातच पेरला. भुईमुगाच्या रानात. हो मग पेरू काय त्याला? पण ते पेरूची झाडं हे काय होतील का? होत नाही मग त्याला पेरशीचा. हा? पुन्हा गहू करावा, आता हरभरा करावा. कुठं डाळी तर खायला गेल्या वर्षी एक केळ केल्या, अजून वर्ष पिशवी म्हणून खाल्ल्या. आता यंदा खावा डाळी. गेल्या वर्षी जाळ्याचं नाही केलं. हाय ते हाय मी तर खाचाल. मुगाची सुद्धा असेल अजून. आहे की? त्याला खात सुद्धा नाही. मोठे मोठे बाबाची शेती बघावी रे बाबा. खरंच मग रानात लक्ष्मी आहे म्हणून एवढं मोठं होते. ह्याच्या सगळ्या होय फांद्या का? ते कोणी काढायच्या? भाऊ शेती करत नाही ना? काय करते रानात सुद्धा येत नाही ती. रान बघ. भाऊ शेतात भाऊची शेती म्हणल्यावर बघायला डोक्यातून सगळ्या फांद्या काढायला ते नाही भाऊ शेती नीट करत नाही तर म्हणती साधं राणा सुद्धा येत नाही. तर आई आली की आईच्या मागे रानात येतात कॅमेरा धरून. कॅमेरा हा. तू तर कॅमेऱ्यात धरून येतो. तू काय करत नाही. एक मध्ये ह्या झाडाला 2 आहेत. काय काय याला खात पाणी तरी सांग मला. भया आज आलाय बघ पिरू पिशवी धरायला. माग काम आहे पण तुला तर काय काम आहे? तू यावं की. आता मला कसं काम नाही म्हणते का? त्याला काम आहे तर त्याला काम आहे म्हणते. मला तर मला कुठं काम आहे? अरे धंदा आहे त्याचा. बिगर फवाऱ्याचा पालक आहे. किती दिवस झाला पालक खातो ह्यातला? पालक किती काढ अजून येतोय पालक खालून. का मग माझा ते पालकासाठी नाही पण पिरूसाठी जीव तुटत होता. सुजल विश्वम खातो पिरू आवडते त्याला. बाय बाय मदर. बाय बाय. चला. बळून जावं. हा. हा.